हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट म्हणजे घटक चाचणी क्रमांक 2. इयत्ता 8वी विषय आहे इंग्लिश. मार्क असणार आहे 20 आणि वेळ असणार आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती आपण उत्तरासहित अभ्यासणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. 4 मार्क्स आहेत. म्हणजेच तुम्हाला शब्द हा तयार करायचा आहे पूर्ण मिनिंगफुल. LE-AL या पद्धतीने आपल्याला शब्द तयार होईल. लीगल LEGAL. दुसरा आहे MASON. तिसरा आहे FORBIT आणि चौथा आहे M-DAL. सो बघा या ठिकाणी सेकंड आहे B. कॉपी द सेंटेन्स करेक्टली इन युअर नोटबुक. द स्टोरी revolves around the two boys named Nicola and Jacopo. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo. या ठिकाणी कॉपी करायचं आहे आपल्याला आणि करेक्टली इन युअर नोटबुक म्हणजे आपल्या ओनली कॉपी करायचं आहे. सेकंड आहे सेम ॲज लाईक. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लेझंट अँड earnest. सेकंड आहे क्वेश्चन नंबर 2. रीड द फॉलोइंग पॅसेज टू द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज दिलेला आहे. पॅसेजवर आधारित प्रश्न दिलेला आहे 10 गुणांसाठी. त्यातील पहिला आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर ते लिहायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे द बॉईज वर्क हार्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ देअर मदर. False. Second आहे the driver forbids the narrator to buy the wild fruits. True. The boys wear polishing shoes in public square. True. Last आहे the boys were not that much useful to narrator. This sentence is also false. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पॅसेजवरच A2. नेम ऑफ द फॉलोइंग. 2 मार्कांसाठी आहे. नेम ऑफ द टू बॉईज around him the story revolves. Nicolo and Jacopo. Second आहे name of the city which the boys belong to. Verona. Third आहे name of the writer. The two gentlemen of Verona. A.J. Cronin. Name of the village nearby. Next आहे बघा complete the web with describing words. Boys, pleasant, serious, earnest, grateful. A5. Find noun form of the following words used in the passage. Important, importance, eager, eagerness, dedicate, dedication, and treat, treatment. Next आहे question number 3. Read the following extract and do the activities. State whether the following statement are true or false. First आहे the poet says that object like sword ensure our mind deeply. This sentence is false. Second आहे the poet says that the damage caused by hushed language is more than the damage caused by physical injury. This sentence is true. Third is the scars on the mind and hurt do not let us forget the experience. This sentence is also true. हा एक्स्ट्रॅक्ट होता आणि यावर आधारित हे प्रश्न होते. जसं की स्लॅन्ट अँड कर्व द फेल्ड वर्ड स्वॉर्ड द त्यावरच आधारित. सेकंड आहे बघा A2. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. डॅश मे एक थ्रू ब्रोन्स बट वर्ड्स कॅन mortify us. आन्सर आहे bats and bricks may act through bones but words can mortify us. Second आहे according to the poet words cause dash than injury. So answer is according to the poet words cause more damage than physical injury. A3 आहे pick out from the poem the synonyms of म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहे कवितेतनं बघून.
कवितेतला जो स्टांजा दिलेला आहे त्यावर आधारित. फर्स्ट आहे इंजुरी, बुरिश. सेकंड आहे डेलिकेट, इट मीन्स टेंडर, बोथ ऑफ अ सिमिलर. थर्ड आहे कर्ड, healed and egg, scar, as like synonyms words आहे on this poem. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची इंग्रजी या विषयाची घटक चाचणी क्रमांक 2 म्हणजेच युनिट टेस्ट 2 ही बघितली आहे. 20 मार्काची तुम्हाला वेळ असणार आहे, 1 तास. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा आणि छान अभ्यास करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही इयत्तेचे आणि इतरही विषयांचे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे. सो असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.